महापालिकेच्या जागा वाटपावरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये 2 बैठका झाल्यात आणि आता तिसरी बैठकही होणार आहे। मात्र 2017 मध्ये धनुष्यबाणावर निवडून आलेल्या सर्व 84 जागा सोडण्यास भाजपनं नकार दिल्याचं कळतंय। तर सन्मानजनक जागा मिळत नसतील तर सर्व 227च्या 27 जागा लढा अशी मागणी नेत्यांनी शिंदेंकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पाहूयात। 150 जागा या आमच्या दोन्ही पक्षाकडनं तिन्ही पक्षाकडनं या फायनल झालेल्या आहेत। 77 जागा ह्या आमच्या अनिर्णित आहेत। अनिर्णित जागा देखील उद्या परवाच्या बैठकीमध्ये काही त्याच्यामधनं फायनल होतील। मुंबईत 227 पैकी 150 जागांवर तोडगा निघाला असं शिंदेंची शिवसेना आणि भाजपनं सांगितलं असलं तरी जागांवरून जोरदार रस्सीखेच सुरू असल्याची माहिती आहे। आतापर्यंतच्या दोन्ही बैठकीत शिंदेंच्या शिवसेनेची 84 जागांची मागणी भाजपनं फेटाळल्याचं कळतंय। 2017 मध्ये मुंबईत शिवसेनेचे 84 नगरसेवक जिंकले होते। त्यावेळी शिवसेनेत फूट पडलेली नव्हती। मात्र या सर्व 84 जागा शिंदेंच्या शिवसेनेला देण्यास भाजपनं स्पष्ट नकार दिल्याची सूत्रांची माहिती आहे। सर्व 84 जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेशी थेट लढत झाल्यास महायुतीचं नुकसान होऊ शकतं। त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेची ताकद पाहूनच भाजप जागा सोडणार असल्याचं कळतंय। चांगल्या पद्धतीनं चाललेलं आहे। आमचे जे दोन्हीकडचे नेते आहेत हे नेते नीट महायुतीचं जागा वाटप करतायत। मला असं वाटतं या 2 दिवसात ते पूर्ण होऊ शकतं। मुंबईत 2 दिवसात जागा वाटप पूर्ण होईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। तर सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यास मुंबईमध्ये सर्व 227 जागा म्हणजेच स्वबळावर लढू असा दबाव पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदेंवर टाकल्याची सूत्रांची माहिती आहे। सन्मानजनक जागा न मिळाल्यास मुंबईमध्ये 227 जागा लढूया। हक्काच्या आणि अपेक्षित जागांसाठी कुठेही तडजोड करू नका अशी शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची ठाम भूमिका आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जागा वाटपात मोठ्या प्रमाणात तडजोड केली। मात्र आता महापालिकेच्या निवडणुकीत अजिबात तडजोड करू नका अशी शिवसेना नेत्यांनी एकनाथ शिंदेंकडे मागणी केली आहे। त्यावर एकनाथ शिंदेंनी पदाधिकारी आणि नेत्यांना श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला दिला। तर चर्चेतनं सकारात्मक तोडगा नक्की निघेल असा विश्वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलाय। मी एवढंच म्हणेन 150+ जागा जिंकून येण्यासाठी जेवढ्या जागा त्यांनी आणि आम्ही लढवायच्या तेवढ्या आम्ही लढू, त्या घोषित करू। सर्वांचा सन्मान केला जाईल त्यांच्या पक्षाचं म्हणणं असं आणि एकनाथजी शिंदे आमचेही नेते आहेत, महायुतीचे नेते आहेत आणि त्यामुळे सन्मानने पूर्ण सन्मान आणि त्या पद्धतीची माहिती। मुंबईमध्ये शिवसेना आणि भाजपची युती ही अभेद्य आहे आणि आम्ही महायुती म्हणूनच मुंबईवर मराठी महापौर बसवणार आहोत। काय 2 ते 3 दिवसामध्येच तुम्हाला शिवसेना आणि भाजप या महायुतीचे गोड बातमी लवकरच कळेल। शिंदेंच्या शिवसेनेनं 227 जागांवर उमेदवारांच्या मुलाखतीही घेतल्यात। त्यामुळे सन्मानजनक जागा न मिळाल्यास सर्व जागांची तयारी शिंदेंच्या शिवसेनेनं केल्याचं दिसतंय। कारण अशी पण माहिती मिळते की 227 जागांची तयारी जी आहे ती शिवसेनेकडून होते, चाचपणी होते। यामध्ये किती तथ्य आहे? असा पक्ष आहे, पक्ष लोकांमध्ये इच्छुक आहेत, त्यामुळे त्यांची बैठका घेणं चुकीचं नाही आहे। इच्छा व्यक्त करणं प्रत्येकाचा अधिकार आहे, त्यामुळे त्यांना युतीमध्ये कुणाला संधी मिळेल कुणाला नाही ते सांगू शकत नाही। पण इच्छुकांची गर्दी होती, त्यामुळे आमचा पक्ष आणि बीजेपी आम्ही दोन्ही पक्ष आता मुंबईमध्ये एकदम स्ट्रॉंग आहोत याचा एक मेसेज जातोय। मुंबईत भाजपनं तसंही नवाब मलिक चालणार नाही असं म्हणत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बाजूलाच ठेवलंय। मुंबईत 150 जागांवर भाजपनं तयारी केली आहे। त्यामुळे जी विधानसभा निवडणुकीत शेवटच्या क्षणापर्यंत रस्सीखेच झाली तसंच होणार की अर्ज दाखल करण्याच्या 23 तारखेच्या आत तोडगा निघणार हे दिसेलच। गिरीश गायकवाडसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।